ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय। धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्ता माळी भावुक झाल्याचं दिसलंय। राजकीय हेतूसाठी कलाकारांना आणि विशेषतः महिला कलाकारांना का बदनाम केलं जातं असा सवाल प्राजक्ता माळीनं केला। धस यांच्या वक्तव्याची प्राजक्ता माळीनं महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं प्राजक्तानं म्हटलंय। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन। आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। दरम्यान याबाबत सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि काय म्हणाले सुरेश धस पाहूयात। आणि त्यांनी माझा निषेध केलाय, तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या अपमानाचा धिक्कार करतो अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचं राजकारणासाठी नाव घेणं योग्य नसल्याचं देखील सदावर्ते म्हणाले। यांचा मी निषेध करतो, त्यांच्या वक्तव्याचा धिक्कार करतो। आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, या महाराष्ट्राला सांस्कृतिक धरोहर आहे। मग सन्माननीय रश्मिका मंदाना असतील, सन्माननीय माळी आपल्या प्राजक्ता माळी जी असतील, किंवा सन्माननीय अभिनेत्री सपना चौधरी असतील, यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे हे कला जगताला अपमानित करणार आहे। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। नाशिक जिल्ह्यात नगरसूल परिसरात अवकाळी पाऊस बरसलाय। यामुळे विजय पैठणकर या शेतकऱ्याचं गहू पिकाचं नुकसान झाल्याचं दिसतंय। अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं पुरतं नुकसान झालंय। अवकाळी पाऊस बरसलाय त्यामुळे विजय पैठणकर या शेतकऱ्याचं गहू पिकाचं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, काकळदा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय। यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। तसंच आंब्याच्या झाडाला आलेला मोहरही गळून पडलाय। यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल भागात अवकाळी पाऊस बरसलाय। गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना अवकाळीचा फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करून तातडीनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसलाय। या अवकाळी पावसानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय। न्हावी आणि पाडसळमध्ये सुपारी एवढ्या गारा बरसल्याचं दिसतंय। अहिल्यानगरच्या कोपरगावात अवकाळी पाऊस बरसलाय। या पावसानं रब्बी पिकांना चांगलाच फटका बसणार असून शेतकरी चिंतेत आहे।
मनमाड परिसरात हलक्या पावसानंतर धुक्याची चादर पसरली आहे। दृश्यमानता कमी झाल्यानं रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांना गाड्यांचे हेडलाईट लावावे लागतात। या धुक्यानं मात्र कांद्यावर रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यात वेचणीला आलेला कापूस अवकाळीनं पूर्ण भिजलाय, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। ढगाळ वातावरणानं तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय। बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे। टोमॅटोचे भाव क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झालेत। दरम्यान टोमॅटोला बाजारात सध्या क्विंटल मागे 2000चा भाव मिळतोय। कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे। कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत। बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसतेय। उठावही चांगला आहे। कापसाची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे। देशातील बाजारात कापसाला 7200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय। दरम्यान कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे। 15 दिवसात तुरीचे दर 2000 घसरलेत, कारण खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आली आहे। तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वी तुरीचे दर घसरल्यानं शेतकरी चांगलेच हादरले। यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय। पीक विम्यासाठी 1 रुपयाचा भरावा लागत असल्यानं सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घेतलाय। बातमी राजकीय वर्तुळातनं बघायची। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपनं एक मोठी जबाबदारी दिली आहे। प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजपच्या संघटनात्मक बांधणीचं नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे सोपवण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे। अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 2 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून महिला बचत गटानं विविध खाद्यदालनं उघडली आहेत। यात माठावरचा मांडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। बारामती जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होऊनही ऊसाची पहिली उचल झालेली नाही। त्यामुळेच प्रांत अधिकाऱ्यांनी ऊस दराची कोंडी फोडावी, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं। 2023 वर्षाच्या खरीप आणि रब्बी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अंतरवाली सराटीतील शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालाय। यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान ऊसाला आग कशानं लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अकोल्यात एका कारनं अचानकपणे पेट घेतला। आगीत कार जळून खाक झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शिर्डी इथं कोपरगाव बस आगारात एका बसला अचानकपणे आग लागली आहे। ही घटना शुक्रवारी रात्री घडली। आगीत बस जळून खाक झाली असून डेपोच्या काही भागाचंही नुकसान झालंय। ही आग नेमकी कशानं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईतील खैराणी रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागली। आगीत 2 गोदामांनी पेट घेतला। झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं अग्निशमक दलाचे शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळाले। नागपूरच्या सदरच्या आझाद चौकात एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय। सुदैवानं घरातील सदस्य बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे, मात्र घरातील साहित्य जळून खाक झालंय। पुण्यात बीटी कवडे रोडवर गॅसचा भीषण स्फोट झालाय। या स्फोटाची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। घटनेमध्ये 3 जण जखमी आहेत तर एकाचा मृत्यू झालाय। वाशिमच्या अनसिंग फाट्यावर भीषण अपघात घडलाय। पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली आहे। कारमधील 2 जण जखमी आहेत। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल इथं एका रात्री 6 ठिकाणी चोरी झाली आहे। या 3 घरं आणि 3 व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारलाय। विविध घरांमधून चोरट्यांनी जवळपास सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला।
अंबरनाथमध्ये एक भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानं अपघात घडला। या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात घडलाय। अपघातात कारनं 2 मजुरांना उडवलं असून त्यात एकाचा मृत्यू झालाय। यात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर जखमी झाल्याची माहिती मिळते। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डंपर पलटी झाल्यानं डंपरमधून वाळू मार्गावर पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्यानं वाहतूक कोंडी टळली। इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेल्या 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय। याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती। त्यानुसार 6 पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली। या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। 4 महिन्यांपूर्वी कल्याणनगर मार्गालगत एक बॅगेत सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ उलगडलंय। ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या चुलत भावाला अटक केली आहे। पुण्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून 2,40,000 किमतीच्या 8 पेक्षा अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। यावेळी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे 6 गुन्हे दाखल करण्यात आले। नंदुरबारच्या म्हसावत पोलीस स्टेशन हद्दीत साठवून ठेवलेल्या विदेशी मद्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी 3,64,000चा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनं केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सलमान खान सोबतची जवळीक बाबा सिद्दीकींना भोवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याणात मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। आरोपीला लवकरच फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलंय। काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही असा शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलाय। राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्या प्रकरणी संतप्त मोर्चा काढण्यात आलाय। आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या मोर्चात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी झाले होते। महिला देखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या। राजगुरुनगरमध्ये 2 मुलींच्या हत्येचे पडसाद 3ऱ्या दिवशी देखील दिसून आलेत। हत्येच्या निषेधार्थ खेड तालुका बंदची हाक देण्यात आली। शहरातील बाजारपेठांसह सर्व दुकानं कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। मुंबईची हवा विषारीच ठरली आहे। बोरिवली, मालाड, नेवीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे। शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक असेल। सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय। ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे। या लाईननं कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जातील। मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास 45 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळाली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व काम पूर्ण झालं असून रनवे, सिग्नल यंत्रणा सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत। मुंबईहून इस्तांबुलला जाणाऱ्या इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता। विमानाचं सकाळी 6:30 पासून टेक ऑफ झालं नसल्यानं प्रवासी आक्रमक झाले होते। प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्यानं प्रवाशांनी सांगितलं। येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णतः करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला याचा फायदा मिळू शकतो। होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषध देणार आहेत। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी दिली आहे। मात्र होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करावा लागणार आहे।
साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावत जिंकली आहे. शर्यतीच्या थराराची ही ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. पंढरपूरच्या माढ्यातील अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेत यश मिळवले. शेतकरी कुटुंबातील मुलींनी अवघड अशा सीए परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. नांदेडच्या मळाकोळी ते बाळापूर 60 किलोमीटर अंतरावर 3 टोल नाके आहेत. तरी देखील पारडी मक्ता गावाजवळ नव्यानं टोल नाका उभारण्यात आलाय. महामार्गाचं काम रखडलं असताना देखील टोल वसुली केली जाते. त्यामुळे नवीन टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली. सोलापूर बसस्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय. प्रत्येक प्रवाशाला तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय. बसस्थानकात स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्यानं लाडक्या बहिणींचे देखील हाल होत आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्यानं नवजोडपेही जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानुदेवीचं दर्शन घेत आहेत. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 35 बसेस सोडल्या जातील अशी माहिती कंधार आगार प्रमुख अभिजित वाडवेंनी दिली आहे. नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यातील वाघीण आणि तिच्या बछड्यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. पर्यटकांची वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी गर्दी होताना दिसते. नववर्षाचं स्वागत करताना पोलिसांची शहरावर करडी नजर असणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर सपाट भागात हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. काश्मीरमधील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवतोय. वाहतूक बंद पडली आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा. जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभे राहा असं म्हणत संतोष देशमुखांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झाली. मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल मात्र माझे वडील मला पुन्हा दिसणार नाही असं वैभवी देशमुखनं म्हटलंय. सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय. वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नव्हती. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे तर करुणा कहाणी वेगळीच असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे कारण तुम्ही जर फ्रेंच फ्राईज चवीनं खात असाल आवडीनं फ्रेंच फ्राईज खात असाल तर थोडं थांबा आणि ही बातमी पूर्ण पहा कारण तुम्ही खात असलेलं फ्रेंच फ्राईज नव्हे तर सिगरेट ओढताय असं आम्ही का म्हणतोय पहा. बहुत ही शॉकिंग चीज मैंने सुनी. ईटिंग फ्रेंच फ्राइज इज वर्स देन स्मोकिंग अ सिगरेट. दैट फ्रेंच फ्राइज वो पता नहीं कौन से ऑयल में हीट हुई है. वो ऑयल कितनी बार यूज हुआ है और जितनी बार ऑयल हीट होता है उतनी बार वो ट्रांस फैटी एसिड कन्वर्ट होता है. सो सीधा हार्ट में जाता है. फ्राइज की एक सर्विंग में 25 सिगरेट के धुएं में पाई जाने वाली मात्रा के बराबर में कुछ कार्सिनोजेनिक एल्डिहाइड हो सकते हैं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. तुम्ही फ्रेंच फ्राईज कधी कधी खाल्ले हे तुम्ही आता आठवत असाल कारण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला धडकी भरणार एवढं नक्की. हे आम्ही एवढ्या ठामपणे का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पहा. फ्रेंच फ्राईज नव्हे 25 सिगारेटचा धूर.
आवडीनं फ्रेंच फ्राईज खाल तर आजारी पडाल. वायरल मैसेज मागचं सत्य काय? फ्राइज की एक सर्विंग में 25 सिगरेट के धुएं में पाई जाने वाली मात्रा के बराबर में कुछ कार्सिनोजेनिक एल्डिहाइड हो सकते हैं. फ्रेंच फ्राईज तब्बल 25 सिगारेटच्या धुरा इतकं घातक असतं असा दावा करण्यात आलाय. मात्र हा दावा खरा आहे का? फ्रेंच फ्राईज खरंच इतके घातक आहेत का? लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे चवीचवीनं फ्रेंच फ्राईज खातात. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी एक्सपर्ट्सना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला. तळलेले पदार्थ जे असतात ज्याला आम्ही डीप फ्राय असं म्हणतो, हे सगळ्यात वाईट. त्याचं कारण या फ्रेंच फ्राईज, वेफर्स हे तळलेल्या पदार्थांमध्ये एक ट्रान्स फॅट नावाचा एक घटक असतो. पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, सॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट असतात. हे जे ट्रान्स फॅट आहेत ह्याला आम्ही बोलताना उपमेच्या स्वरूपामध्ये आपण म्हणतो की ही आपल्या खाण्यामधलीही तंबाखू आहे. म्हणजे जसा तंबाखूने किंवा सिगरेट पिल्याने हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना त्रास होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतात, तसंच ह्या फॅट्समुळं हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. फ्रेंच फ्राईज खाणं म्हणजे 25 सिगारेट पिण्यासारखं आहे. ट्रान्स फॅटचं सेवन मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. वनस्पती तूप, डालडा, पाम तेलात ट्रान्स फॅट असतात. डीप फ्राय केलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. हृदयरोग, ब्लड प्रेशर, आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. भारतात 2022 पासून 2% ट्रान्स फॅट वापरण्यास परवानगी आहे. तसंच केंद्र सरकारचा 2025 पर्यंत ट्रान्स फॅट पूर्णपणे बंद करण्याचा विचार आहे. ज्या देशांनी ट्रान्स फॅटवर बंदी आणली आहे तिथं हृदयरोगाचं प्रमाण 10 ते 12% कमी झालंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत फ्रेंच फ्राईज 25 सिगारेटच्या धुरा इतकं घातक असल्याचा दावा सत्य ठरलाय. तळलेले पदार्थ चवीला चांगले लागत असतील तर घरीच हे पदार्थ चांगल्या तेलात तळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.